ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति गुणातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यनिलं सर्वदा साक्षीभूतं भावातीतं त्रिहृदं सद्गुरुं नमामि। गुरुर्ब्रह्मा विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नामदो ज्ञानराजा सुपात्र आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा ज्ञानेश्वराशी। बोला अवधूत चिंतन सुहृदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की, श्री नरसिंह सरस्वती महाराज की, श्रीपाद वल्लभ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमः। चित्तमणे नामधारका ब्रह्मचार्य कार्तिका। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। तर मंडळी, तुम्हाला पाहून समजलं असेल की इथे काय चालू आहे. तर आत्ता दत्त जयंती येत आहे. 4 डिसेंबरला दत्त जयंती येत आहे आणि इथं आमच्या मंदिरामध्ये म्हणजे दत्त मंदिरामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सप्ताह चालू आहे. त्यातील आजचा 3रा दिवस आहे आणि हे पारायण ब्राह्मण काका आहेत आणि आम्ही काही मंडळी पारायणाला बसलेलो आहोत. ताई दादा ते लोक आहोत. तर ब्राह्मण काका आमच्यासोबत आहेत आणि पारायणाला सुरुवात झालेली. आजचा दिवस 3रा आहे आणि छान प्रकारे सुरुवात झालेली आहे. अगदी पहाटेचं वातावरण आहे. पहाटेचं बघा, अगदी मन प्रसन्न आणि काय म्हणतात की पहाटेचा जो मुहूर्त असतो त्या मुहूर्तावरती पारायण करणं शुभ मानलं जातं. आणि हा जो काळ आहे पहाटेचा तो ब्रह्मांड मुहूर्त, ह्या मुहूर्तावरती जर आपण पारायण करत असेल तर नक्कीच, कारण की सर्व देव पृथ्वी तलावरती असतात आणि त्यामुळे आपलं पारायण फलदायी आणि शुभ ठरतं. त्यामुळे शक्यतो बरेच मंडळी बघा, तुम्ही सुद्धा करत असाल तर पहाटेच्या 20 करत असाल, पण ज्याच्या काही अडचणी असतात ते त्याच्या सोयीनुसार करतात. पण आम्ही पहाटेचा करत आहोत. अगदी बघा, अजून अंधार आहे, दिवस उगवलेला नाही. साधारण 5:30ची वेळ आहे आणि आमच्या पारायणाला इकडे सुरुवात झालेली आहे. तर असं आमचं भक्तिमय आनंदमय ब्रह्मांड मुहूर्ताचं वातावरण आहे. कसं वाटलं कमेंट नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब.